सर्व पत्रकार बंधूंचं आजच्या वार्षिक गुन्ह्याच्या संबंधित माहिती देण्याच्या मीटिंग करता स्वागत आहे। बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या हेड्स खालीचे आहेत। मी डीसीपी हेडक्वार्टर ज्यांच्याकडे क्राईमचा चार्ज आहे त्यांना विनंती करतो ते सविस्तर त्या बाबतीचा आढावा सांगतील आपल्याला। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। माननीय पोलीस आयुक्त सरांना आपण काल विनंती केल्याप्रमाणे सरांनी आज या प्रेससाठी सहमती असेल त्याबद्दल सरांचे देखील धन्यवाद व्यक्त करतो। गेल्या वर्षीच्या गुन्ह्याच्या आणि या गुन्ह्याचा एक तुलनात्मक कथा आहे। त्याच्यामध्ये आपण यावर्षी 1 जुलै पासून आयपीसी बदलून BNS भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक संहिता आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवात केलेली आहे। यामध्ये जे काही चेंजेस आहेत ते आयुक्तालयामध्ये लागू झालेले आहेत आणि ते संपूर्ण अधिकारी कर्मचारी यांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्यानुसार देखील आपली प्रणाली व्यवस्थितपणे सुरू आहे। यावर्षी आजपर्यंत 5,512 एकूण हे भाग 1 ते 5 चे गुन्हे आणि 1851 हे भाग 6 ते गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये डिटेल खून कुणाचा हा देखील त्यांना करता पाहिजे आहे तो मी हे देणार आहे त्यानुसार आपण त्याच्यामध्ये चेक करू शकता। प्रतिबंधक कारवाई देखील 3,808 हे गेल्या वर्षीची होती आणि यावर्षी 5,153 इतकी आपण त्याच्यामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे। सरांच्या मार्गदर्शनाखाली अँटी नार्कोटिक्स सेल अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग गीता वाघोडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये जुलैपासून सर आल्यापासून आतापर्यंत एकूण 45 कारवाई होऊन 160 आरोपी अटक झालेले आहेत। जवळपास 69 लाखाचा त्याच्यामध्ये मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। ही एक नवीन कारवाई आपल्या याच्यामध्ये भरीव कामगिरी झालेली आहे। गुन्हे शाखेने देखील यावर्षी भरपूर भरीव कामगिरी केलेली आहे। एकूण 582 हे गुन्हे उघडकीस आणलेले आहे आणि 722 आरोपी अटक केलेले आहेत। 5,18,12,481 इतका मुद्देमाल त्यांनी जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी आहे। काही मर्डर्स असतील, जे पंजाबचे काही जे आरोपी आले होते ते पकडलेले असतील, त्याप्रमाणे चंदन चोरी आहेत त्याचे संपूर्ण डिटेल आहेत आपल्याला जे वाटते ते आपण सांगणार आहोत। त्यानंतर आणखी एक महत्वाची विशेष कामगिरी आपल्या याच्यामध्ये झालेली आहे की माननीय न्यायालयाने जे नायलॉन मांजा होता त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते आणि सर्वसामान्यांचा एक अचानकपणे ते दुखापत होते किंवा गळे कापले जात होते त्यासाठी आपण भरीव कामगिरी केली आहे, अवेअरनेस केलेला आहे। संपूर्ण पोलीस स्टेशन बीट अधिकारी असतील, कॉन्स्टेबल असतील, पोलीस अधिकारी असतील, PA सिस्टमद्वारे अनाऊन्स करत आहेत। ज्या ठिकाणी दुकान आहेत त्या ठिकाणी देखील आपण पोस्टर लावत आहोत की नायलॉन मांजा वापरणे गैर आहे। त्याचप्रमाणे काही मैदान असतील तिथे देखील आपले कर्मचारी जाऊन डायरेक्ट जे मुलं मांजा हे करतात त्यांच्याशी आपण बोलत आहोत। त्यामध्ये आपण एकूण 25 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण भरीव कामगिरी केलेली आहे। यावर्षी सरांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक मध्ये देखील ड्रंक अँड ड्रायव्हिंग केसेस मध्ये आजपर्यंत आपण 300 केसेस केलेल्या होत्या। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये भरपूर वाढ झालेली आहे। त्याचप्रमाणे आपली जी नवीन सिस्टम होती ANPR गेल्या वर्षी टोटल 82 केसेस होते, 151 टोटल केसेस होत्या पूर्ण याच्यामध्ये आणि यावर्षी आता 300 केसेस म्हणजे जवळपास आपण 3 केसेस झालेले आहेत त्याच्यामध्ये। त्याचप्रमाणे ANPR आपण जी नवीन सिस्टम 26 जानेवारीला माननीय पालकमंत्री जास्त सुरुवात केली होती त्याच्यामध्ये देखील आपण 1,76,124 इतकी कालपर्यंत आपण चलन केलेली आहे ती आपल्या शहरातील 17 जंक्शनवर ही कारवाई सुरू आहे।
त्याचप्रमाणे आपलं इंटरसेप्टर व्हेकल आणि जे पोलिसाचे डिव्हाइस असतात त्याच्या मार्फत देखील कारवाई सुरू आहे. त्याची आकडेवारी 8. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉ अँड ऑर्डर हा महत्वपूर्ण भाग असतो. कोणत्याही ठिकाणचा पब्लिक लॉ अँड ऑर्डर चांगला राहायला पाहिजे. संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कुठेही असा मोठा मेजर इन्सिडन्स नाहीये. विशेष म्हणजे लोकसभा विधानसभा या सगळ्या असताना देखील संपूर्ण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्व, निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणुकीनंतर कोणत्याही प्रकारचा आपल्या इथे कोणताही हिंसाचार किंवा मेजर घटना झालेली नाही. त्यामध्ये विविध सण उत्सव VIP दौरे हे अतिशय जास्त प्रमाणात होते, तरी देखील एक शांततेत संपूर्ण वर्ष गेलेलं आहे. पारपत्रामध्ये देखील आपली कामगिरी चांगली झालेली आहे. पारपत्र असतील किंवा चारित्र्य पडताळणी असतील त्याची आकडेवारी दिलेली आपल्याकडे 1,51,000 त्याचे जवळपास अर्ज होते पारपत्राचे. त्याच्यामध्ये 1,48,591 आपण निर्गती केलेल्या आहेत. चारित्र्य पडताळणीचे देखील आहेत 26,658 इतके चारित्र्य पडताळणीच्या आपल्याकडे आलेले ते निकाली केलेले आहेत. परदेशी नागरिकाच्या देखील आपण 2 केसेस केलेल्या आहेत. त्या देखील आपण त्याच्यावर देखील वॉच ठेवून आहोत. सध्या शहरामध्ये 152 परदेशी नागरिक राहत आहेत आणि त्याचे देखील आमच्याकडे पूर्ण एंट्री डाटा एंट्री आहे. पोलीस सायबर पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण 123 ऑनलाईन ह्याच्यामध्ये सगळ्या अर्ज प्राप्त होते आणि त्याच्यामध्ये आपण 1,03,00,000 जवळपास आपण वापस केलेले आहेत. जे काय आपण हॅपी मोमेंट म्हणतो त्यामध्ये ते आपण कामगिरी केलेली आहे. 1501 मिसिंग मोबाईल आणि 98 याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये आपण मोबाईल ट्रेसिंग केलेली आहे संपूर्ण वर्षभरामध्ये. त्याचबरोबर आणखी एक आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार जो काही कर्मचारी सेवानिवृत्त होतात त्यामध्ये संपूर्ण कर्मचाऱ्याला सन्मानाने सेवानिवृत्ती दिली जावी हा काही संकल्प DG मॅडमचा आहे. त्यानुसार आयुक्तालय पूर्णपणे त्याच्यावर कारवाई करत असतं. यावर्षी एकूण 91 कर्मचारी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल ते कमिशनर ऑफ पोलीस पर्यंत गेले आपले आयुक्त याच्यातून निवृत्त झाले. त्यामुळे जवळपास 91 कारवाई आहे. 91 लोक रिटायर झालेले आहेत. आपण त्यांना त्यांच्या परिवारांना इथं बोलवणं, त्यांचा सन्मान करणं, बुके श्रीफळ किंवा एक आपण त्याच्यामध्ये मोमेंटो DG मॅडमला पाठवलं हे सर्व देत असतो. त्यांना घरी आपण गाडी पाठवत असतो, पोलीस व्हॅन त्यांना आणण्यासाठी आणि सोडण्यासाठी पाठवत असतो. त्याचप्रमाणे बँड वगैरे लावून त्यांचं स्वागत केलं जातं आणि त्यांचं संपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि मला विशेष करून सांगायचंय की प्रत्येक ह्या कार्यक्रमाला, प्रत्येक निवृत्ती समारंभाला माननीय पोलीस आयुक्त हे आवर्जून हजर असतात. त्याचप्रमाणे आपल्या यावर्षी पोलीस शिपाई भरती आपली जी होती त्याच्यामध्ये 212 आपले याचे पद होती आपल्या आयुक्तालयाचे. त्याची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याच्यामधले जे रिक्रूट आहेत ते प्रशिक्षण केंद्रामध्ये आज प्रशिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे अनुकंपा जे पोलीस असतात ते पोलीस कर्मचाऱ्याचे नातेवाईक, मुलगा मुलगी किंवा अन्य कोणी असतात त्यांचे देखील आपण 28 उमेदवार घेतलेले आहेत आणि ते देखील नियुक्ती आपल्या प्रशिक्षण येत आहे. एक तिसरी भरती होती आपल्याकडे कारागृह शिपाई भरती. त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. लेखी मैदानी आणि लेखी परीक्षा पूर्ण झालेली आहे. त्यांची फक्त आता कागदपत्र पडताळणी बाकी आहे. त्याची आपण पूर्तता करत आहोत. त्याचप्रमाणे आयुक्तालयामध्ये जे काही सरांचं विशेष जे काही कर्मचारी आहेत त्यांचं प्रमोशन वगैरे वेळेवर झालं पाहिजे याच्याकडे असतं. आजपर्यंत आपण त्याच्यामध्ये संपूर्ण प्रमोशन क्लिअर केलेले आहेत. आपल्याला कोणताही ड्यू त्याच्यामध्ये नाही. या वर्षामध्ये आपण एकूण 90 ग्रेड PSI पदवी आपण केलेली आहे. पदोन्नती 67 ASI असिस्टंट सब इन्स्पेक्टर आणि 95 पोलीस हवालदार हे ती पदोन्नती दिलेली आहे आणि त्यांना त्यांचे लाभ दिलेले आहेत. एकंदरीत वेलफेअरच्या दृष्टीने देखील पोलीस आयुक्तालय हे सजग आहे आणि त्यानुसार कारवाई होत असते. मी थोडक्यामध्ये आपल्याला माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद.
या व्यतिरिक्त थोडस आपण म्हणजे मी ह्याच्यात ऍड करेन की आपण बेकायदेशीर ड्रोनच्या अनुषंगाने देखील शहरामध्ये काही कारवाई केलेली होती, आपल्याला माहिती आहे. कारण की बेकायदेशीर ड्रोन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आपल्याकडे वापरत होते, त्या अनुषंगाने देखील आपण कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आपण 3 का 4 ड्रोन देखील जप्त केलेले आहेत आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल करून पुढील कारवाई केलेली आहे. गुन्ह्याची सविस्तर आकडेवारी आपल्याला देण्यात येईल आणि एकंदरीत आमच्या आयुक्तालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हे वर्ष आहे, प्रामुख्याने हे लोकसभा इलेक्शन असेल किंवा आपले विधानसभा इलेक्शन असेल त्याची तयारी असेल. कारण की आपल्याला माहिती आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये फार अटीतटीचे संघर्ष होते, परंतु कोणत्याही प्रकारचं नियोजन, प्रतिबंधात्मक कारवाई, प्रभावी कंट्रोल आणि योग्य प्लॅनिंगमुळे आपल्याकडं किरकोळ प्रकार वगळता कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडलेला नाहीये आणि आपल्याकडचं कोणत्याही प्रकारचे विविध कायदा व सुव्यवस्थेचे विविध प्रश्न जरी निर्माण झाले तरी देखील आपल्या अधिकाऱ्यांनी त्वरित त्या ठिकाणी रिस्पॉन्स देऊन कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार किंवा कुठलेही मोठे प्रकार सहज आपल्याकडे काही घडलेले नाहीत. वेगवेगळ्या प्रकारचे विविध आंदोलनं वर्षभर होत असतात, त्या अनुषंगाने आपल्याकडे देखील गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावरती आंदोलन झालेले आहेत, परंतु त्या देखील आपले व्यवस्थित आणि आहेत. येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की नवीन चॅलेंजेस प्रत्येक शहराला असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मला माहिती आहे की आपल्याकडे थोडंसं मोटर सायकल चोरीचं प्रमाण आहे, त्याचबरोबर घरपुडी आहेत, कारण की हे वाढणारं शहर आहे. मोठ्या प्रमाणावरती वस्ती आणि नागरिक शहरामध्ये आणि आपल्या ह्या विभागीय स्तरावरच्या मोठ्या शहरांमध्ये राहायला येत असतात. त्या अनुषंगाने आपल्याकडं वाढीव मॅनपॉवर जी आहे ती आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर एअरपोर्ट जे आहेत, एअरपोर्ट्सला सुद्धा आता इंटरनॅशनल फ्लाईट नवीन गेल्या काही 2-3 महिन्यात सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने देखील आपण मॅनपॉवर डिप्लॉयमेंट, इमिग्रेशन करता आणि इतर नियोजन आमच्या चालू आहे. त्याच्याप्रमाणे आपण लवकरच नियोजन करून पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये बहुतेक आपल्याकडच्या शहरामधून इंटरनॅशनल फ्लाईट देखील सुरू होईल. स्ट्रीट कॅम्प मध्ये विशेषतः मोबाईल चोरी, त्याचबरोबर चेन स्नॅचिंग, घरफोडी, वाहन चोरी हे महत्वाचे हेड्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सायबर क्राईम, कारण की बरेचसे असे डिजिटल अरेस्टचे नवीन प्रकार गुन्हेगार करत आहेत आणि शहरात देखील बरेचसे नागरिक ह्या गुन्ह्यांना बळी पडत आहेत. अवेअरनेसचा प्रोग्राम देखील आपण मोठ्या प्रमाणावरती शाळा, कॉलेज आणि वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेला होता, जेणेकरून कारण की मी पाहिलेलं की याच्यामध्ये सुशिक्षित चांगल्या घरातले लोक देखील बळी पडत आहेत. त्याच्यामुळे अवेअरनेस याच्यामध्ये फार महत्वाचं आहे, जेणेकरून लोकांची अशी फसगत होणार नाहीये. त्या दृष्टीने देखील आमचा प्रयत्न जास्तीत जास्त प्रमाणात करण्यात येत आहे. बाकी वेलफेअरच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की आमच्याकडे थोडस पुढच्या काही कालावधीमध्ये एखादा वेलफेअर फंड्स जे आहेत आपल्या आयुक्तालयामध्ये फार मर्यादित आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेलफेअरच्या ऍक्टिव्हिटीज करता फंडच्या उपलब्धता करण्याकरता एखादा शो वगैरे देखील आयोजित करून आपल्याला त्यामध्ये CSR फंड मधून आपल्याला काही फंडिंग प्राप्त झालं तर माझ्या मते त्यामध्ये देखील आम्हाला चांगल्या प्रकारे भरीव अशी कामगिरी करता येईल. थँक्यू. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. हा बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण गेल्याच आठवड्यामध्ये गुन्हा दाखल केलेले ऍडिशनल, कारण की त्याच्यामध्ये काही नवीन बाबी आमच्या तपासात निष्पन्न झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी जे कर्जाची परतफेड करण्याचा जो प्रकार केला होता त्याच्यामध्ये ज्या बाबी समोर आलेल्या होत्या त्याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे सर्व संबंधित डायरेक्टर्स आणि पदाधिकारी यांच्यावरती आणि आपण त्यांची फरारीची जी प्रक्रिया आहे ती देखील त्याच्यामध्ये सुरू केलेली आहे CRPCच्या प्रोव्हिजन्स प्रमाणे. त्यामुळे निश्चितच त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत अटॅचमेंट त्यात मोठ्या प्रमाणावर आम्ही केलेल्या आहेत. अकाउंट जे आहेत फ्रीज केलेले आहेत आणि लवकरात लवकर आम्ही त्या संदर्भामध्ये कारवाई करू. मागच्या वर्षीच्या कसं असतं की मनुष्यबळ हे एकतर रिटायरमेंट अगेन्स्ट किंवा आपला एखादे अधिकारी कर्मचाऱ्यांचे डेथ आणि त्याचबरोबर आंतरजिल्हा बदली या अनुषंगाने तयार होत असतं. त्याची आकडेवारी दरवेळी बदलत असते, परंतु आपली दरवर्षी भरती होते.
भरती झाल्यानंतर आपल्याला रिक्रुटमेंट होऊन ट्रेनिंग होऊन आपले कर्मचारी परत येतात. त्याच्यावर त्याचा इफेक्ट यायला परत आपल्याला 1 वर्षभराचा कालावधी जातो त्याच्यामध्ये. सध्याच्या परिस्थितीला आपल्याकडे किती वॅकन्सी? नवीन येणारी 80ची वॅकन्सी आहे ना. डिसेंबरला करतो ना आपण कॅल्क्युलेट. 80 ती आहे आणि 212 आपली ट्रेनिंग. 212 आमचे रिक्रूट ट्रेनिंगला गेलेले आहेत. 80 पर्यंत जरी सध्या आमची आकडेवारी रिक्रुटमेंटच्या नंतर झालेली आहे. कारण की आपली ज्यावेळी दरवर्षीची नवीन रिक्रुटमेंट होते त्यावेळी आपण एक्झिस्टिंग वॅकन्सी सहसा डीजी ऑफिसला आपण प्रस्ताव पाठवतो, शासनाची त्याची मान्यता घेता येते आणि त्याच्यानंतर आपली रिक्रुटमेंट होत असते. तर सध्याच्या परिस्थितीला आपल्याकडे 80ची तरी वॅकन्सी आहे. शहर वाढत आहे, लोकसंख्या त्याप्रमाणे आपल्याला गरज आहे का? त्यांना कमी मॅनपॉवर आहे, एरिया मोठा आहे, त्यामुळे लॉ अँड ऑर्डर किंवा जे काही क्राईम्स आहेत त्याला थोडंफार मर्यादा येते पोलिसांना. तर त्या अनुषंगाने काय गरज आहे का? निश्चितच आपल्याकडे जसं तपास जो आहे, कारण की आपल्याकडे प्रामुख्याने ऑफिसर रँकची फार मोठ्या प्रमाणावरती कमतरता भासते कुठल्याही शहराला. म्हणजे फक्त आपलं शहर नाहीये, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्याला जी आहे ती ऑफिसर रँकची गरज, म्हणजे पीएसआर रँकची मी सांगतो तुम्हाला प्रामुख्याने. त्याचबरोबर ती रिटायरमेंटच्या वेळेस कारण की वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाढतात. जसं आपण अँटी नार्कोटिक सेल स्थापन केलं. आता एअरपोर्टला आपल्याला डेप्युटेशन वरती काही लोक द्यायचे आहेत. हायकोर्टची नवीन बिल्डिंग झाली, त्याच्यानंतर आपण ऍडिशनल मॅनपॉवर हायकोर्टला आपल्याला सिक्युरिटी करता द्यायचे आहेत. किंवा व्हीव्हीआयपी मुवमेंट वाढली किंवा ऍडिशनल आपल्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येत असतात. या अनुषंगाने आपल्याला मॅनपॉवरची गरजा ह्या निश्चितच वाढत असतात आणि त्याच्याप्रमाणे मॅनपॉवरची आवश्यकता आहे. तशी आपण प्रस्ताव वेळोवेळी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून शासनाला पाठवलेले आहेत आणि ज्यावेळी त्याची मान्यता आपल्याला प्राप्त होते त्याच्यानंतर ती ऍडिशनल मॅनपॉवरची भरती आपली कडून केली जाते. आता ऑफ हँड माझ्याकडे ती आकडेवारी नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. पण पोलिसांच्या कसं असतं की व्याप एवढा आणि पसारा आणि काम एवढं असतं की स्वतःकडे लक्ष द्यायला कमी वेळ मिळतो. त्याच्यामुळे थोडंसं यावर्षी नियोजन आहे स्वतःकडे लक्ष देऊया आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेलफेअर करता आणि ते आपल्या सहकार्याने होईल असं मला खात्री आहे. मला माहितीये, मी अंदाज घेतला त्याचा बराच वर्षापूर्वी झाला होता. आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे. सॉरी, हो माहितीये मला. आमचा प्रयत्न राहील यावर्षी की त्याप्रमाणे कार्यक्रम नियोजित चांगल्या प्रकारे करू. आपल्याला सगळ्यांना आमंत्रण देऊच आम्ही सगळेजण. हो, मी आधी आत्ताच म्हणजे इथे येण्यापूर्वी 30 मीटिंग झाली 10-20 संदर्भामध्ये. आमच्याकडे काही रिटायर्ड आमचे कर्मचारी आहेत ते देखील मला भेटायला आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आमचा प्रयत्न राहील की हा जानेवारी एंड पर्यंत आम्ही तो विषय जो आहे तो मार्गी लावू. याच्यामध्ये आपण मिळाल्यानंतर आपण बाकी शहरांमध्ये ज्याप्रमाणे अँटी नार्कोटिक सेल आहे त्याप्रमाणे आपण स्थापन केलेलं आहे आणि जवळपास त्या अँटी नार्कोटिक सेलनी आता फिगर सांगितलेली त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण काही ट्रान्सपोर्टचे ज्या कंपनीज असतील किंवा ट्रान्सपोर्ट किंवा कुरिअर्स असतील त्याच्यामध्ये देखील आपण कारवाई केलेली आहे. एकूण 45 केसेस फक्त मी एएनसी सेलच्या सांगतो. 160 आरोपी आणि जवळपास 70 लाख रुपयापर्यंत आपण नार्कोटिक जप्त केलेलं आहे. आपण बाहेरच्या राज्यात पोहोचून त्याचं फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेज करून देखील त्या ठिकाणी आपण हे आरोपी पकडलेले आहेत आणि हे केलेले आहेत. मेडिकल असोसिएशनच्या लोकांची आपण या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठक घेतलेली आहे. त्याच्यामुळे आपण सर्व पद्धतीने हे कसं अवेलेबल शहरामध्ये होणार नाही त्याच्याकरता प्रयत्न करत आहोत. त्याच्यामध्ये आम्ही परत पिट एनडीपीएस नावाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये एमपीडीए प्रमाणे आपण ज्या प्रकारे आरोपीला डिटेन्शन करतो त्या प्रकारचे देखील प्रस्ताव आमचे तयार करण्याचं चालू आहे. आम्ही काही मोकाटच्या म्हणजे काही गुन्हेगारांच्या संगतीमध्ये काही नार्कोटिक्सचे आरोपी आल्याचं आम्हाला निष्पन्न झालेलं होतं. त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना एमसीओची कारवाई देखील त्यांच्यावरती प्रभावी कारवाई केलेली आहे.
पहा, आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून तुम्ही बघत असाल की ड्रंक ड्राईव्हच्या मोहीम मोठी प्रमाणावरती सुरू केलेला आहे आणि त्याच्यात जवळपास 100च्या वर केसेस आपल्या शहरामध्ये गेल्या 3 दिवसामध्ये झालेले आहेत. आणि आज आमची 4 वाजता देखील याच अनुषंगाने सविस्तर नियोजनाकरता बैठक देखील आहे. आणि 31 डिसेंबरचा उत्साह नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुण मुलांमध्ये असतोच, परंतु उत्साहाला नेहमीच संयम असला पाहिजे. कुणाचाही कुठल्याही प्रकारे ड्रंक ड्राईव्ह करून गाडी चालवणे, अपघात होऊ नये. नवीन वर्षाची सुरुवात ही सगळ्यांची चांगल्या प्रकारे झाली पाहिजे आणि आमच्या शुभेच्छा तर सर्व नागरिकांबरोबरच आहेत, परंतु संयमाने आणि सुरक्षित प्रमाणे जे काही त्यांना सेलिब्रेशन करायचं आहे ते करण्याकरता आमचं जे काही पोलीस बंदोबस्ताचं नियोजन असणार आहे ते आम्ही योग्य प्रकारे करून घेऊ. सर, आपल्या पोलीस आयुक्तालयाचा हद्दवाढीचा प्रस्ताव मागच्या काही वर्षांपूर्वी तर ते कोणत्या स्टेजला आहे, म्हणजे अडचणी काय आहे? नाही, तो प्रशासकीय निर्णयाचा भाग आहे, तो शासन स्तरावरचा निर्णय आहे. आपण प्रस्ताव तिकडे पाठवलेला आहे तेवढंच मी आपल्याला सांगू शकेन आणि शासन स्तरावरती त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय झाल्यानंतर मग तो हद्दवाढ होऊन आपल्याकडे त्याचा परिणाम देता येईल आपल्याला शहरात. नाही, त्याच्याबद्दल मला काय बोलता येणार. कारण पुण्याला 11 पोलीस स्टेशन आपल्याला घ्यायचा असा प्रस्ताव आहे. नाही, तसं नाही, तो असं नाहीये. प्रस्ताव गेलेले आहेत. तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये नवीन पोलीस स्टेशन निर्माण झालेले आहेत इतर शहरामध्ये. आता मी पुण्याला जॉईंट सिटी होतो, मला माहिती आहे की नवीन पोलीस स्टेशन तिची विभागणी करून, कारण त्याच्यामध्ये सुद्धा एरिया फार मोठा होता किंवा ते ऍडमिनिस्ट्रेटिव्हली मॅनेज करण्याकरता काही गोष्टी नव्हत्या, त्यामुळे ते शहरातून प्रस्ताव पाठवले गेले होते, ते मंजूर झालेले आहेत त्यांचे. त्याच्यामध्ये काही नवीन मॅनपॉवर झालेली असं नाहीये. त्याच्यामध्ये त्यांनी जे एक्झिस्टन्स आहे त्याची विभागणी करून 2 पोलीस स्टेशन केलेले आहेत. तर आपल्याकडे नवीन पोलीस स्टेशन ते ग्रामीणच्या आपल्याकडे घ्यायचं हा विषय आहे. आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे, त्याच्याबरोबर पाठपुरावा आमचा शासन स्तरावरती आणि डीजी कार्यालयावरती देखील चालू आहे. डीजी कार्यालयात आहे का नाही, मंत्रालयात गेलेले आहेत आणि तिथं शासन स्तरावरती निर्णय होईल त्याच्यामध्ये. नाही, हे पहा, जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये आरोपी अटक झालेले आहेत, कायद्याप्रमाणे सेक्शन लागलेले आहेत आणि गेल्या काही दिवसामध्ये वाढ झालेला आहे हा म्हणता येणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याकडे गुन्हे घडत असतात, पोलीस गुन्हे दाखल करत असतात आणि आरोपींवरती कारवाई करत असतात. त्याच्यामुळे आपण म्हणतात त्याप्रमाणे काही चोऱ्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटनेच्या नंतर आम्ही योग्य त्या सूचना आमच्या अधिकाऱ्यांना देऊन रात्रग्रस्त असेल, त्याचबरोबर ती डिटेक्शन असेल त्याच्याबद्दल देखील सूचना दिलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की गेल्या 8-15 दिवसामध्ये आपल्याकडे मोटर वाहन चोरीच्या गुन्ह्याच्या डिटेक्शन मध्ये वाढ झालेली आहे. आपल्याकडे काही घरफोडीचे देखील गुन्हे काही डिटेक्ट झालेले आहेत, काही मोबाईल चोरीचे डिटेक्शन प्रमाण झालेले आहेत. तेव्हा गुन्हे होत राहतात, पोलीस त्यांचे प्रयत्न करून गुन्हे डिटेक्ट करत राहतात. जे काही त्याच्यामध्ये झालेलं आहे डेव्हलपमेंट आतापर्यंत त्याच्यामध्ये 4 आरोपी अटक झालेले आहेत आणि आरोपींची कस्टडी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आमची विविध पथकं तयार केलेली आहेत. त्याच्यामध्ये आमचे सायबर सेल असेल, त्यानंतर क्राईम ब्रांच असेल किंवा ईओडब्ल्यूचे अधिकारी असतील, सर्वांची योग्य नियोजन करून त्याच्यात पुढील तपास चालू आहे. सॉरी, नाही, अजून अटक नाहीये, त्याच्यामध्ये आहे, प्रयत्न चालू आहे आमचा त्याला अटकेचा. नायलॉन मांझे के संदर्भात अब तक हमने 28 ऑफेंसेस रजिस्टर किए हैं. अब तक नायलॉन मांझे के ऊपर हम लोग जो मामूली सेक्शन लग रहे थे, लेकिन अभी हमने डिसीजन लिया है क्योंकि हाईकोर्ट के निर्देश के बावजूद, हमारे प्रोहिबिटरी ऑर्डर्स के बावजूद भी, एक मिनट जरा, बावजूद और अवेयरनेस के प्रोग्राम होने के बाद और मांझा और पतंग बिक्री के लोगों की मीटिंग ली हमने, ट्रांसपोर्टर्स की मीटिंग ली हमने, उसके बाद कुरियर वालों की भी मीटिंग ली क्योंकि कुरियर से भी काफी सारे हमारे यहाँ से आता है. जो ई कॉमर्स सर्विसेज जो है वो भी सर्विसेज ऑनलाइन पे भी वो नायलॉन मांझा बेचा जाता है, उनकी भी हमने
मीटिंग ली थी और हमने अभी BNS 110 के तहत जो अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड यानी जो सीरियस सेक्शन है वो लगाना चालू कर दिया है। यानी जो अडल्ट होगा, बुजुर्ग होगा, अगर वो मांझा इस्तेमाल करता है, क्योंकि उसी मांझे की पतंग कटने के बाद वो रस्सी और वो पतंग रस्से पे आता है और मोटरसाइकिल जो राइडर है वो इंजर्ड होता है। तो हमारे यहाँ पे कई सारे लोग इंजर्ड हुए थे। उस इंजरी के तहत हमने 110 कल्पेबल होमिसाइड नॉट अमेंडिंग टू मर्डर अटेम्प्ट का ऑफेंस रजिस्टर किया है और उसमें हमें अभी PCR मिलना चालू हुआ है। आपने देखा होगा कि अभी इसमें काफी सारे लोगों को PCR मिला था और फिर वो सेंट्रल जेल में भी कोर्ट ने फिर उनको बाद में भेजा, उनको बेल भी जल्दी नहीं हुई है। तो हम लोग ग्राउंड पे जाके भी अभी चेक कर रहे हैं कि अगर किसी के पतंग उड़ाने में अगर वो नायलॉन मांझा भी इस्तेमाल करता है तो हम लोग वो उड़ाने वालों के ऊपर भी कार्रवाई करेंगे। लगभग मेरे ख्याल से 10 ऑफेंसेस तो लगभग आज तक रजिस्टर हुए हैं। नाही, आम्ही पोहोचलेलो आहे ना आता। जो जिन्सीमध्ये गुन्हा जो दाखल झालेला होता त्यांनी ज्याच्याकडून खरेदी केली त्या आरोपींपर्यंत पोहोचलेला आहे। आता परत काल परवा त्याला परत आम्ही डबल अटक केलेला आहे। मग त्याचं नाव काय? त्याला 2 गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे। नाही बघत नाही, मुदस्सीर बरोबर आहे। 2 गुन्ह्यात दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आता अटक झालेला आहे तो त्याच्यामध्ये। कोणता? बराबर है, उसकी पूरी बिल्डिंग जो मुझे पता है उसका 3 माले का बिल्डिंग है, वो बिल्डिंग का पूरा सर्च किया, आजू बाजू के एरिया भी हमने सर्च किया है। लेकिन उसने जिसको बेचा था वो तो उसके ऊपर भी, और जिसने बेचा था और जिसने खरीदा था दोनों के ऊपर कार्रवाई हुई है। नहीं, जो जानकारी मालूमात हुई है उसमें कुछ बॉम्बे से किसी आदमी से वो लेता था, ऐसी कुछ जानकारी मिली है और उस हिसाब से हमारी लोग आगे इंट्रोगेशन उनके पास कर रहे हैं। कार्रवाई होने के बाद भी फिर भी नायलॉन मांझा रास्ते में नजर आ रहा है। देखो आप देखिए, देखो नायलॉन मांझा और मांझा में थोड़ा फर्क होता है। रेगुलर मांझा में भी इससे भी इंजरी हो सकती है, ऐसी बात नहीं है कि अगर मोटरसाइकिल अगर रास्ते से जाती है, जो रेगुलर मांझा है उससे भी इंजरी होती ही है। इसीलिए अभी हम लगा रहे ट्रैफिक के लोगों ने वो जो वो आगे जो कमान लगाते हैं जिससे इंजरी नहीं होती, वो भी चीज और उसका भी अवेयरनेस शुरू किया हमारे लोगों ने। तो मेरे ख्याल से हमने स्कूल में अवेयरनेस प्रोग्राम लगाना चालू कर दिया है और सोशल मीडिया पे भी हमारा अवेयरनेस प्रोग्राम चल रहा है। जितनी जहां जो कर सके हम लोग सब कुछ कोशिश कर रहे हैं और इसके बावजूद भी अगर कोई उड़ाता है तो अभी उसके ऊपर कड़ी कार्रवाई होगी। चेकिंग हो रही है, हम लोग अभी हमारे लोग बिल्डिंग के ऊपर जाके उसका मांझा कौन सा है वो भी चेक कर रहे हैं। अभी जो इस्तेमाल करेगा उसके ऊपर तो कार्रवाई होगी आगे जाके। काय काय पाहिजे रिव्ह्यू घेतला गेला तर आपल्याकडे तसं काही झालेलं आहे का? बघा, आपल्याकडे मी आल्यापासून तर आम्ही एक रिव्हॉल्वर परवाना फक्त दिला गेलेला आहे। अदरवाईज आम्ही कोणत्याही प्रकारचे रिव्हॉल्वर परवाने दिलेले नाहीयेत। मला वाटतं ह्या पूर्ण वर्षामध्ये हार्डली किती 3-4 असेल फक्त। किती आहे? कशाच्या कशाची? माझी तक्रार त्याची फाईलच नाही करत मी पर्टिक्युलर काय असेल तर आपण नंतर भेटा। नाही, मला माहिती, मला एक मिनिट, मला आपला विषय माहिती आहे, त्याच्यामध्ये संबंधित अधिकारी, मला तुमचा विषय पूर्ण माहिती आहे, तो वैयक्तिक विषय आपला, त्याच्याबद्दलची योग्य इन्क्वायरी आमचे संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली आहे, तो विषय मला माहिती आहे पूर्णपणे। आता सार्वजनिक विषयामध्ये वैयक्तिक विषयाची चर्चा इथं नको प्लीज। एक विषय असा आहे की काही पोलीस खूपच कंजेस्टेड एरियामध्ये आहे, त्यांना म्हणजे निर्णय पण होत नाही। अशा नवीन जागा, नवीन वेळ, काही प्रस्ताव तुम्ही पुढच्या वर्षी तुमच्या याच्यामध्ये आहेत का किंवा आहेत जमीन वगैरे? नाही, निश्चितच पहा की काही प्रस्ताव ऑलरेडी आपले शासनाकडे डीजी ऑफिस मार्फतीने गेलेले आहेत। त्याचबरोबर ती जागेचे अवेलेबिलिटी हा महत्वाचा प्रश्न आहे। शहरातली जी आपली जी जागा आहे, कारण की लोकांना त्या जागेची त्या ठिकाणची सवय झालेली आहे
अशा परिस्थितीमध्ये एक्झिस्टिंग स्ट्रक्चर पाडून आपल्याला त्या ठिकाणी नवीन बांधकाम करणं आवश्यक आहे. अशा ह्याच्यामध्ये थोडस प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन व्यवस्थित योग्य पद्धतीने केलं तर म्हणजे पोलिसांचाही त्या जागेच्या बाबतीत त्यांना गैरसोय होणार नाही आणि नागरिकांना पण गैरसोय होऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहील, जेणेकरून आपल्याला त्या प्रकारे पोलीस स्टेशनचा म्हणून आम्ही काही ठिकाणी आता रिपेअरचे काही प्रस्ताव आहेत आमचे, किंवा आम्हाला काही डीपीटीसी मधून काही फंड्स मिळतात, त्याच्यामध्ये काही टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन करता असतील, वाहनाच्या बाबतीत असतील किंवा मग दुरुस्तीच्या बाबतीत असतील, ते देखील आम्ही डीपीटीसी मध्ये प्रस्ताव पाठवलेले आहेत. ते अवेलेबल झाल्यानंतर आम्ही आता यावर्षी त्याच्यामध्ये पाठपुरावा करून पोलीस स्टेशनच्या अपग्रेडेशनचा प्रयत्न करू. आता विषय आता संपूर्ण एअर हिटिंगचा बारीक बारीक विषय काढून आता मला वाटतं भरपूर झालेले याच्यामध्ये काय तो अधिक वैयक्तिक विषय आहेत, त्या अधिकाऱ्यांचे वैयक्तिक विषय. तुम्ही सार्वजनिक शहराचे विषय जे असतील त्याच्याबद्दल बोलू, तुम्ही पुन्हा पुन्हा वैयक्तिक विषयावर येतात. आपली पोलीस निवासस्थान बांधण्याचा काही विषय तो आहे का? किती आपण प्रस्ताव दिलेला आहे का? पोलीस निवासस्थान बांधून जाणार आहे का? कारण बरोबर आहे, तो विषय आहे, सरकारकडे आहे, त्याची मंजुरी आहे. जेव्हा ते आदेश येतील तेव्हा ते सुरू होईल. तर टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन बद्दल काय प्रपोजल्स आपण स्टेटकडे किंवा डीपीटीसीकडे दिलेले आहेत आणि त्याचं काय स्टेटस आहे थोडंसं विस्ताराने सांगा. नाही, आता बघा आपल्याकडे जसं CCC आहे, म्हणजे जे आपल्या शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत, तर आपण इलेक्शनच्या दरम्यान AI बेस्ड त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरण्याचा प्रयत्न केलेला होता, ज्याच्याकरून आपल्याकडे काही सस्पिशियस लोकांची मुवमेंट शहरामध्ये काय होतीये का, अपरात्री काही सस्पिशियस वाहनं शहरामध्ये येत आहेत का, हे आपण विधानसभा इलेक्शनच्या वेळी आपल्या सिस्टीम मधून टेक्नॉलॉजी AI बेस्ड अनालिसिस करून करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यामुळे आपण जी ही सिस्टीम लागलेली आहे 2017-18 लागलेली आपली जी कॅमेरा सिस्टीम आहे, तर या बाबतीमध्ये मध्ये संबंधित मंत्रालयाच्या बरोबर प्रिन्सिपल सेक्रेटरी मॅडमच्यावर आमची बैठक झालेली होती ऑनलाईन वरती. म्युन्सिपल कमिशनर पण हजर होते त्याच्यामध्ये, कारण की त्याच्यामध्ये आमचा तो प्रयत्न राहील की AI बेस्ड टेक्नॉलॉजीचे कॅमेरे आपल्या शहरामध्ये लागावेत, जेणेकरून आपल्याला गुन्हेगारांचा शोध, कारण की आपल्याकडे बऱ्याचशा गुन्हेगारांचे फिंगरप्रिंट्स असतात, फोटोग्राफ्स असतात, वाहनांचे नंबर असतात, वाहनं चोरीला जातात त्यांचे नंबर असतात. तर ह्या बेसवरती आपल्याला काही डिटेक्शन करण्याकरता काय काय करता येऊ शकतं, कारण की अशा काही कंपन्यांशी आमचं बोलणं पण झालेलं होतं. पण ते शेवटी सगळा विषय जो असतो की फंड्स अवेलेबिलिटी वरती आहे, आणि त्या अनुषंगाने जी काही इक्विपमेंट्स आहेत आमचे जे काही असतील त्या सगळ्याची आम्ही एक प्रस्ताव डीपीटीसीला पाठवलेला आहे. मी आल्यानंतर आता आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आम्ही जवळपास 35 ते 40 कोटीचे आमचे सगळे पोलीस आयुक्ताला जे प्रस्ताव आहेत ते डीपीटीसीला पाठवलेले आहेत विधानसभेच्या अगोदरच. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून, कारण की आता आपल्याला ट्रॅफिक मध्ये सुद्धा काही इक्विपमेंट पाहिजे, म्हणजे जसे बॅरिकेडिंग्स आहेत, ब्रेथ अनालायझर्स आहेत, किंवा ट्रॅफिकशी रिलेटेड स्पीड गन्स आहेत जे वाहनाची स्पीड मोजू शकतात असे. या अनुषंगाने त्याचबरोबर ती आमचं सायबर सेल आहे, सायबर सेल मध्ये देखील काही सॉफ्टवेअर्स आहेत, काही हार्डवेअर्स आहेत जे आम्हाला तपासाच्या अनुषंगाने फार महत्वाचे ठरतात. तर ते सविस्तर आम्ही ज्या एक्सपर्ट कंपनीज आहेत त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत आणि त्यांची टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून आम्ही तो प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. सिच्युएशन मध्ये ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक असतात ते आहेत आमच्याकडे, अवेलेबल आहेत ते, आणि आपण त्याचा पुरेसा वापर देखील करत असतो. आणि लोकसभेमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमची RCP आणि QRT अपग्रेड आपण पाहिली असेल की चांगल्या प्रकारे केलेली होती आणि राहिलेली आहे, आणि इक्विपमेंट चांगल्या प्रकारचे आमच्याकडे आलेले आहेत. फक्त वाहनांचा थोडासा प्रश्न पडतो आमच्याकडे, कारण की आपल्याकडे बरेचसे VIP मुवमेंट मोठ्या प्रमाणावरती एअरपोर्ट असल्यामुळे, आणि बरेचसे वेळी आपल्याला वाहनं जे आहेत, म्हणजे आपली विशेषतः यावर्षी आमचं प्राधान्य राहील की आपली जी दामिनी पथक आहे, दामिनी पथक, कारण की दामिनी पथकचं काम आमच्याकडे खूप चांगल्या प्रकारे आमच्या महिला कर्मचारी सगळे अंमलदार आहेत ते करत असतात. तर दामिनी पथकाकरता काही
टू व्हीलर्स संबंधित आल्या काही चांगल्या, स्कूटर्स कारण की त्या महिला चालवत असतात, त्याचबरोबर 4 व्हीलर्स कारण की त्यांच्या जुन्या गाड्या झालेल्या आहेत. तर या वर्षामध्ये आमचा प्रयत्न राहील की त्यांना दामिनी पथक जे आहे ते चांगल्या प्रकारे कसं आम्हाला सक्षम बनवता येईल त्या अनुषंगाने आमचा प्रयत्न राहील. ट्रैफिक की समस्या हल करने के लिए कुछ नियोजन तो नए साल यस बिल्कुल. ट्रैफिक के लिए हमारे ऑफिसर्स की लास्ट वीक ही मेरी मीटिंग हुई थी. मैंने उनको आदेश दिया था कि आप पुलिस स्टेशन के सीनियर पीआई के साथ बैठ के हर एक पुलिस स्टेशन का जो भी इंडिविजुअल पुलिस स्टेशन का एरिया का जो प्रॉब्लम है ट्रैफिक के बारे में और अपने जो लोगों के बारे में बैठ के वहां के जो व्यापारी संगठन हो या नागरिक हो उनकी समस्या आप पहले पता कर लो कि क्या लोगों की समस्या है और वो आइडेंटिफाई कर लो, और वो आइडेंटिफाई होने के बाद आप उसको ऊपर काम करना चालू करो. तो अभी मैंने हर वीक उसके बारे में अभी मीटिंग लेना चालू कर दिया है और आने मेरे ख्याल से फर्स्ट या सेकंड वीक में जो शहर की जो ट्रैफिक के रिलेटेड समस्या का डिसीजन लेने के लिए अपनी शहर की एक कमेटी होती है. कई दिनों से उस कमेटी की मीटिंग नहीं हुई है, तो मैं उसकी कमेटी की मीटिंग भी अभी रख रहा हूँ उसमें, और हम लोग कोशिश करेंगे कि तो उसके बारे में बताया मैंने आपको, साइबर क्राइम के बारे में. नहीं, बांग्लादेशी नाही किती आहेत का? विमानतळ निष्काळजीपणाबद्दल बोलले की होणार आहे, तर मग असं केवढा एरिया आहे आणि त्यासाठी तुम्हाला तेवढी सूच लागणार आहे आणि तिथले जे नागरिक आहेत त्यांना अशी सूचना देण्यात आली. विमान विस्तारीकरण नाहीये, आपला एक्झिस्टन्स एअरपोर्ट बघायचा डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. आपल्या इथून इंटरनॅशनल फ्लाईट सुरू होणार. इंटरनॅशनल विस्तार नाही करायचा, आपल्या एअरपोर्टवरून इंटरनॅशनल फ्लाईट जाणार आहे. इमिग्रेशन नाही, इमिग्रेशन म्हणजे परदेशात जाताना इमिग्रेशन चेक होतं ना, येताना आणि जाताना. नाही, इमिग्रेशन चेकिंग होतं ते. मला वाटतं सर्वांचे एक मिनिट, लेट हिम टॉक. वन स्मॉल रिक्वेस्ट, वन टू फिनिश हिंदी में मला ठीक आहे, ओके. हा काय आम्हाला माध्यमांना एखादे स्फोट लागत असेल हो बघा, मी आता माझ्या सर्व डीसीपी रँकच्या ऑफिसर्सना ऑलरेडी सांगितलेलं आहे. डीसीपी रँकचे ऑफिसर, झोनल डीसीपी असतील, डीसीपी क्राईम असतील, डीसीपी हेडक्वार्टर असतील, हे या बाबतीत जो काय असेल ते जबाबदार अधिकारी म्हणून आपल्याला माहिती देतील. त्याचबरोबर ती पोलीस आयुक्तालयाचे पीआरओ म्हणून आपण इन्व्हेरेबली डीसीपी क्राईमची अपॉइंटमेंट केलेली असते. म्हणजे आयुक्तालयामधल्या ज्या काही घटना असतील, क्राईमच्या रिलेटेड असतील, लॉ अँड ऑर्डर असतील किंवा जे काही असतील, तर ते आयुक्तालयाच्या वतीने डीसीपी क्राईम याच्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात